एक गोष्टीची खंत बाकी एक तटस्थ माणूस आणि मराठा समाजाचा माणूस म्हणून एक कार्यकर्ता म्हणून एक या ठिकाणी खंत अशी वाटते. ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाचे नेते, आमदार, मंत्री किंवा त्यांचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षणासाठी सजग आहेत आणि ओबीसी आरक्षणासाठी आणि आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ते जितक्या गांभीर्यानं लढाई करतायत, दुर्दैवानं ते तशा पद्धतीच्या कोणत्याही हालचाली मराठा किंवा कुणबी समाजाचे जे आमदार आहेत, आपण संख्येने 154 169 पर्यंत आहेत असं म्हणतो, त्यांच्याकडून मात्र होताना ही दिसत नाही. ही खंत आणि ही उद्विग्नता मनोज जरांगे पाटलांच्या शब्दातून सातत्यानं होत असताना दिसते. नमस्कार, प्राध्यापक बी जी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आणखी एक व्हिडिओ करत असताना या टप्प्यावरती काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या टिप्स द्याव्यात आणि काय काय घडलेलं आहे हे याचं वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवावं म्हणून हा व्हिडिओ मी करतोय. खरं तर केवळ 2 दिवस मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघण्यासाठी आणि 20 तारखेची तारीख जी आहे 20 जानेवारीला मुंबईला मराठे निघणार, यासाठी केवळ 2 दिवस राहिले. या 2 दिवसामध्ये म्हणजे इतक्या तारीख तोंडावर आलेले असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सांगितले की माझी तयारी पूर्ण आहे. ते कशा पद्धतीनं किती लोक जाणार, कशा पद्धतीनं कुठं कुठं थांबणार, मध्ये वाटेत रस्त्यात गावं जी जी भेटणार तिथं सगळ्या गोष्टी, खाणं पिणं जेवण तिथल्या स्थानिक मराठ्यांनी कशा पद्धतीने, या सगळ्या गोष्टींची तयारी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की निश्चित झालेली आहे. पण शासनाच्या बाजूनं नेमकी काय तयारी आहे याचा मात्र पत्ता आपल्याला सगळ्यांना लागत नाही. काय असावं शासनाच्या मनात? एक गोष्ट आहे म्हणजे आंदोलन हे होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करणार, आंदोलन होऊ नये आणि यासाठी काय करावं याची शासन आखणी करत असावं. मग जसं मनोज जरांगे पाटील सांगतात की परवा दिवशी रात्री शासनाने म्हणजे शासनातल्या काही मंत्र्यांनी ही गुप्त बैठक घेतली, रात्री 2-2 3-3 वाजेपर्यंत बैठका चालल्या. पण या बैठकामध्ये काय घडतंय याचा सुगावा बाहेर लागू दिला जात नाही. जरांगे पाटील म्हटले की मला त्यातल्या काही गोष्टी ह्या कल्पना मला काही जणांनी सांगितलेल्या आहेत, तथापि मराठे नेमके किती येणार, कोणती वाहनं येणार, कसे येणार आणि एकंदरीत त्यांची संख्या किती असणार, मुंबईत ते कशा पद्धतीने राहतील, या सगळ्या गोष्टीविषयी शासनानं काही ना काहीतरी गुप्त स्वरूपात असू दे पण बैठक घेऊन ह्या मीटिंग्स घेऊन काहीतरी निश्चित केले असणार, पण त्याचा सुगावा ते बाहेर लागू देत नाही. मनोज जरांगे पाटलांना एक गोष्ट विचारली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आले आणि त्यांचं या आंदोलनाच्या संदर्भात किंवा मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातल्या भूमिका काय, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मराठा आरक्षणासाठी फारसे सकारात्मक मला दिसत नाहीत. गोरगरिबांच्या या मराठ्यांच्या आंदोलनाला आता इतके वर्ष चालू असलेलं आंदोलन आहे, यावर्षी इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं मेळावे झाले, सभा झाल्या, मोर्चे झाले, शासनाचं राज्य शासन तिथं आलं, उपोषण झाली, तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1-2 मिनिटात खालच्या म्हणजे आपल्या राज्यातल्या प्रमुखांना जर सांगितलं असतं की इतके दिवस हे आंदोलन करतायत तर त्यांना आणि यांची खरंच गरज आहे आणि शेकड्याने माणसं म्हणजे मराठ्यांच्या माणसांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांना हे आरक्षण दिलं पाहिजे, या पद्धतीचं सकारात्मक भूमिका त्यांची कोणतीही नाही असं जरांगे पाटलांनी सांगितलं. अर्थात ते त्यांच्याविषयी शासनातले दुसरे 2 जे घटक आहेत म्हणजे मुख्य शासन भारतीय जनता पार्टीचे दुसरे प्रमुख म्हणजे देवेंद्र फडणवीस तर असं स्पष्ट म्हणतायत की शासन म्हणजे त्यांना ज्यावेळेला एखादा पत्रकार विचारतो की मराठा आरक्षणाचं कुठेपर्यंत आलं किंवा मराठा आरक्षणाचे तुम्ही काय नेमकी तयारी केल्या, त्यावेळेला ते सुरुवात करताना सांगतात ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यांच्या ताटातलं आम्हाला काही काढून द्यायचं नाही. अरे त्यांच्या ताटातलं हे मराठे मागत नाहीत. अशा पद्धतीचं कोणतेही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ते फारसं बोलताना काहीही दिसत नाही. दुसरा घटक म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवारांना सुद्धा ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं की मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत तुमची तयारी किंवा तुम्ही काय काय केलेलं आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पुन्हा हाच प्रकार ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे एकूण जे सगळे घटक पक्ष आहेत सरकारचे, हे घटक पक्ष हे ओबीसी आरक्षणाविषयी जास्त सजग दिसतात, त्या मानानं मराठा आरक्षणाविषयी ते दिसत नाही. अर्थात त्याला अपवाद आहेत थोडा बहुत प्रमाणात, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
आणि त्याबरोबरच ही जी तयारी आहे या तयारीच्या आधी या उपोषणाला किंवा मुंबईतल्या या आरक्षणाला आंदोलनाला काहीतरी स्थगिती घेता येते का, प्रयत्न करावा शेवटचा म्हणून त्या आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बाकी काल येऊन गेलं आणि या परवा येऊन गेलं आणि त्या शिष्टमंडळाबरोबर जरांगे पाटलांची अगदी डिटेल्ड सविस्तरपणे चर्चा झाली. या चर्चेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की 54 लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत या नोंदीवरच्या आधारावरती एकतर कायदा करा आणि तोही कायदा 19 तारखेच्या आत तो आम्हाला सांगा आणि मराठ्यांना कशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र तुम्ही 19 तारखेच्या आत देतात तेही सांगा. ही प्रमाणपत्र देत असताना सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ सुद्धा तुम्ही लेखी आणून द्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं सगळ्या मराठ्यांना सरसकट सर्वमागा गरजवंत सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्या प्रामाणिक भूमिकेतून जरांगे पाटलांनी शासनाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही एक ड्राफ्ट तयार करून द्या आणि तो ड्राफ्ट आम्ही वाचून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. एक गोष्ट महत्वाची सांगतो की 19 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत पॉझिटिव्हली सकारात्मकपणे जर शासनानं कोणतेही ड्राफ्ट आणि अशा पद्धतीचं काही जर हालचाल जर फारशा काही केल्या नाहीत तर जरांगे पाटलांनी सांगितले कोणत्याही परिस्थितीत मुंबईला आंदोलन हे मुंबईला धडकणारच आणि मुंबईमध्ये शासनाला वाटत असेल की इतके मोठी माणसं येणार नाहीत पण मुंबईमध्ये सुमारे 3 कोटी लोक 3 कोटी मराठा येऊन धडकेल आणि मुंबईतून आरक्षण घेऊनच परते आणि ज्या कारणासाठी छगन भुजबळ विरोध करतायत हे त्यांना समजेल की आरक्षण मराठ्यांना ओबीसीतूनच मिळेल. अशा पद्धतीचा ठाम निर्णय त्यांनी व्यक्त केलाय. बघूया आता एक दोन दिवसावरती हे आरक्षणाची 20 तारीख ही एकदम जवळ आलेली आहे. या संदर्भात काय घडतंय आणि प्रामुख्यानं आज दिवसभरामध्ये तो जो मराठ्यानं द्यायचा कायदा जो करायचा आहे त्या संदर्भातला ड्राफ्ट हा आपल्याला आज मिळतोय काय या संदर्भातला आपण चर्चा आपल्याला झाली की लगेच किंवा ड्राफ्ट आला की आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.